सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार, मी छाया, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती माझ्या। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील। आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सती देवीचा। सती हा शब्द आणि सती ही जी देवी आहे ही दुर्गा देवीच्या एका रूपापैकी एक आहे आणि सतीचा जन्म हा प्रजापती दक्ष यांच्या घरामध्ये झाला होता आणि प्रजापती दक्षांनी 3000 वर्ष एवढी प्रार्थना केली होती, म्हणजे कठोर तपश्चर्या केली होती, तेव्हा पुढे देवी सतीचा जन्म त्यांच्या घरामध्ये झाला। आणि घरामध्ये झाल्यानंतर जे काही त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन झालं होतं त्यांच्यामध्ये आणि ज्या देवाची त्यांनी आराधना केली होती त्यांच्यामध्ये ते कन्व्हर्सेशन झालं आणि मग त्यानंतर ज्यावेळेस सती देवी आल्या आणि त्यावेळेस त्यांची जी वर्णन होतं ते खूप सुंदर इथं मांडलेलं आहे। मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये अनुवाद पण करून दाखवते। ब्रह्मा जी के ऐसा कहने पर दक्ष प्रजापति क्षीरसागर तट पर जाकर जगदम्बा की आराधना करने लगे। उन्होंने उपवास इत्यादि तपश्चर्या से भगवती की आराधना करते हुए 3000 वर्ष बिताए। तपस्या के रत दक्ष सम्मुख भगवती शिवा प्रकट हुई। उनका विग्रह निखरे हुए कमल के समान था। जे त्यांना प्रजापती दक्षना जे देवी भगवती देवी प्रसन्न झाली होती त्यावेळेस त्यांनी जे दर्शन दिलं होतं त्यांचं जे रूप होतं ते इथे सांगितलं आहे। उनका विग्रह निखरे हुए कमल के समान था। ते एका कमळामध्ये कमलासारखे दिसत होते। त्यांचे चरण आणि विशाल भुजायुक्त थी, त्यांना चार सुंदर विशाल भुजा पण होत्या आणि तसेच हातामध्ये तलवार होती। कमल वही मुद्रा धारण किए हुई थी। उनके नेत्र नील कमल के समान सुशोभित थे। त्यांचे डोळे कमळासारखे सुशोभित होत होते। तसेच त्यांचे दात जे होते ते खूप मनोहर होते आणि ती सुंदर मुंडन माला से विभूषित थी, म्हणजे त्यांच्या गळ्यात सुंदर मुंडन माला पण होती आणि ती देवीचे केस खुले होते। अनेक विधी मणियों से शोभा पहा रही थी। त्यांच्या माणिक रत्न जे काही गळ्यात म्हणजे जे काही सौंदर्य होतं ते खूप खुलून दिसत होतं। प्रजापती दक्षची मुलगी जेव्हा मोठी झाली त्यावेळेस ती खूपच सुंदर दिसू लागली। एवढ्या देखण्या मुलीला मी कुणाची भार्या म्हणून मी द्यावी, कुणाला समर्पित करावे हा विचार मनात येऊ लागला आणि मग त्यांनी हाही विचार केला की त्या शूलधारीला मी माझी मुलगी का द्यावी, असाही ते विचार करू लागले। आणि मग त्यांनी किन्नर दैत्य वगैरे जेवढे काय होते लोक त्यांना सगळ्यांना बोलावलं सभेमध्ये आणि देवी सतीला सांगितलं की तुला यातनं कोणता वर पसंत आहे तो पसंत कर आणि त्याच्या गळ्यामध्ये ती वर मला टाक। आणि असं बोलल्यानंतर देवी सतीने ओम नमः शिवाय बोललं आणि ती जी वर माला होती ती जमिनीत टाकून दिली। ती जी माला होती ती भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जाऊन पडली आणि तिथे स्वतः भगवान शंकर उपस्थित झाले। म्हणजे भगवान शंकरांना जे वचन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण करून घेतलं आणि हे वचन स्वतः प्रजापती दक्षने दिलं होतं, पण प्रजापती दक्षचं मन वेगळं झाल्यामुळे ते बोलत होते की मला माझी मुलगी। तर अशा प्रकारे होती ही सती देवीची कहाणी। ह्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये तर नाही दिलेलं, पण जेवढं काही मला माहिती होतं त्यापेक्षा ते कमीच आहे। आणि तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तसेच सबस्क्राईब पण करा। आणि खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल। तुमचे खूप खूप आभार आहे आणि पुन्हा असंच एक नवीन व्हिडिओ मी पुन्हा येईल तुमच्या भेटीला। तोपर्यंत बाय बाय।